आईने सकाळी केलेल्या चपात्या मला रात्री पण खावा लागणार, आणि कारण काय तर चला पुढे सांगतो. तर आज होते आम्हाला एक नामकरणाची ऑर्डर, आणि त्यासाठी आम्ही लवकर थैली वगैरे भरून निघालो लोकेशनला. आणि लोकेशन कडे जायचा रस्ता एवढा भयानक होता की विचारू नका, आणि त्याच्यात सूर्यदेव पण एकदम कडक तापलेले. तर मग असा भारी रोड आणि सूर्यदेवाचा सामना करत आम्ही पोहोचलो मानुलीला. आणि आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा त्यांचा फक्त मंडप टाकणं झालेला होता, आणि कार्यक्रमाला अजून 1-2 तास बाकी होते. त्यामुळे कस्टमर म्हणला की तुम्ही आम्हाला साईडला रिंग तयार करून द्या, नंतर आम्ही तिला स्टेजवर ठेवून देतो. आणि आम्ही आज कामामध्ये पण थोडासा चेंज केला. आज मी बसलो बलून फुगवायला, आणि आजूबाई सगळी कमान लावून टाकली. आणि आजचा आपला सगळा सेटअप हे अशा प्रकारचा झालाय. तर इथलं डेकोरेशन कम्प्लीट करून आम्ही आलोत मारुतीच्या दर्शनाला. आणि मग दर्शन करून आम्ही आलोत नेहा मंगल कार्यालयामध्ये, कारण आम्हाला इथे एक लग्न अटेंड करायचं होतं. आणि मग आल्या आल्या मस्तपैकी एकदा गार पाणी प्यायला आणि एका कोपऱ्यामध्ये थांबलो. त्यानंतर लगेच लग्नाला सुरुवात झाली, आणि लग्न लागल्या व मग डायरेक्ट नाचायलाच लागला. आणि त्याच्याकडे बघून मला एकच आठवलं की लग्न आहे एकाच रे नात येडा. बरं असो, लग्न लागल्या आम्ही आलो जेवण करण्यासाठी. आणि मग मस्तपैकी जेवण केल्यानंतर पांडुभाईचा कॉल आला की आपल्याला घरी टाकी आणायची. आणि भाईने बोला लाने काय तो लाने काय. त्यानंतर त्यांची टाकी घरी ठेवून मी आलो माझ्या घरी. आणि आल्या पाहिलं की माझ्या नावाच्या इथं भरपूर चपात्या बाकी आहेत. मग काय आता दुपारी नाही खाल्ल्या म्हणल्या होता रात्री तर खावाच लागणार.